धन्यवाद रामदास सर, धन्यवाद अलंकार सर. दोन्ही टीमला आता खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण नॉकआउट राऊंड सुरू झालेत. इथं तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेला बाय बाय करावा लागेल, आणि जिंकलात तर पुढच्या वर्षामध्ये पदार्पण करणे या स्पर्धेमध्ये तुम्हाला येता पण येईल आणि सांगता येईल की 2024 पासून 2025 पर्यंत चाललेल्या स्पर्धेमध्ये आम्ही खेळलो. या दरम्यान चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक अनिकेत खूप दूरवरती पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाने एक एक धावसंख्येने खातं खोलले आणि धापलकरती धावसंख्या जी आहे ती 2 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सन्माननीय जालिंदर शेठ नामदेव वाघमारे यांच्या वतीनं संगमेशने जे काही षटकार खेळले त्यासाठी 600 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. स्क्वेअर कटचा फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळेल आणि भन्नाट वेग 4 रन. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौका. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. गुडीचे धाबरकतवरती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती 6 धावा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. एक चौकार आलाय अमोल डुबेच्या बॅटमधून, अगदी आपण पाहिलं एक सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. दोन्ही टीम जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत तर झालेले, त्यामुळे आता या सामन्यामध्ये डोक्यावरती टांगती तलवार आहे आणि लढावा लागेल, जिंकावंच लागेल, नाहीतर जड पावलांनी या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. या चेंडू पोचत्या सीमा रेषेच्या बाहेर, छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. आहे का पलीकडे बॉलबॉय असतील तर या बॉल घेऊन लवकर. बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आमचे पिंटू शेठ सातकर पाटील उपस्थित झालेले आहेत. पिंटू भाऊंचं या ठिकाणी परत एकदा मनापासून स्वागत आणि त्यांचा सन्मान आपल्याला ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे मी विनंती करेल पिंटू भाऊ सातकर पाटील अर्थात समीर शेठ सातकर पाटील यांना की आपला सन्मान या ठिकाणी होतो त्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा अशी आपणास विनंती असेल. कार्याध्यक्ष आणि टॉस का बॉससाठी ज्यांचं खूप मोठं सौजन्य आहे ते आदरणीय आमचे संदीपजी थोरात संदीपजी वक्ते साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्याचा सन्मान करावा. गोलंदाजाचा सन्मान, गोलंदाजाचं स्वागत, षटकाराने 6 रन. फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत अलिकातर चेंडू यात्रा खेळलाय, धावबाची संधी इथे मात्र एसटीएनच्या जवळून जिरून निघून गेलाय, वाचला गेलाय. बॉल भजगे बल्लेबाज वाचला गेलाय आणि डोक्यावरती हात ठेवत या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे थोडीशी नाराजी व्यक्त केली जात आहे. षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं. धापलकरती धावसंख्या जी आहे ती बिन बाद 18. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग, प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धापलकरती धावसंख्या 18 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत तर नवीन गोलंदाज मार्कवरती महाराणा मंचर संघाकडून कोण येतोय ते आपल्याला पाहिजे. नवीन गोलंदाज असेल गोलंदाज मार्कवरती रोहितला या दरम्यान अगदी पाचारण केले गेले. समोरच्या बाजूला फलंदाज जर अगदी आपण पाहिलं तर फलंदाज आहे इथे स्ट्राईकला मंगेश पडघमकरला आपण पाहतोय. नॉनट्रॅकच्या बाजूला अमोल डुबेला आपण या ठिकाणी पाहतोय. बिनबाद 18 धावा आहेत. 6 षटकांची लढत. महाराणा स्पोर्ट्स मंचर आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं
तर मॅच रंगली गेली ती आहे मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. एक चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय मोरिया प्रतिष्ठान, भारत डोबळे हॉटेल सूर्या आणि शेताताई किरण डोबळे लोकनियुक्त सरपंच यांच्या मालकीचा संघ निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. तर महाराणा मंतर संघाकडे आपण पाहिलं तर स्वप्नील बाबा बेंडे पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि भावी नगरसेवक. या दरम्यान चेंडू हवेत, विकेट येणार का? हो, विकेट आली आहे. पहिला फलंदाज बाद. चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी. फलंदाज अगदी आपण पाहिला तर बाद होताना पाहिला मिळालाय तो मंगेश पडघमकर. न्यू बॅटर प्रसाद शेवाळे अर्थात बाळा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी उंची खूप आहे आणि तिथे जवळपास कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पोचला जाईल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय येईपर्यंत एक सिंगल या दरम्यान अगदी घेतली गेली. धापरागती धावासंख्या 19. एक गडाच्या मोबाईल्यात दरम्यानच्या आकड्यामध्ये पत्रकार आदरणीय विश्वजित गवारे साहेब ठिकाणी उपस्थित झालेत. पत्रकार साहेबांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर जय हिंद बजाजचे ब्रँचचे ओनर प्रसिद्ध उद्योजक आदरणीय उत्तम शेठ मेत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. उजव्या हाताने मारा करतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू समोरच्या बाजूला खेळला. विनू खूप दूरवरती होता. चेंडू कव्हर केलाय. एक सिंगल आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव या दरम्यानची पळून पूर्ण केली गेली आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय तो असेल आता 21-21. लॉस ऑफ 1 रन शॉट आणि 21 नाही आता 20. या दरम्यान आपण पाहिलंय पंचाकडे हलकं सापील. या दरम्यान घरटं सोडलंय आणि घरावरती बुलडोजर फिरलाय. घर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. विकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी एक सन्मान आपण व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न करतोय. जय हिंद बजाजचे मॅनेजर आणि जय हिंद बजाजचे ब्रँच ओनर आदरणीय आपण पाहतो उत्तम शेठ मेत्रे आणि त्यांच्यासोबत टायगर टाइम्सचे पत्रकार विश्वजितजी गवारी या दोन्ही मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. विनंती राहील आपण समोर या आणि हा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेल विकास शेठ बानकेले आणि त्यांच्यासोबत शेखर शेठ खालकर. तर आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभहस्ते संपन्न करावा. O2 कॉम्बॉक्स. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय जीवनदान. त्याचप्रमाणे भूषण शेठ सांडभोर दादा आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते. विनंती राहील आपण समोर या. हा सन्मान संदीप शेठ थोरात यांच्या शुभ हस्ते आपण भूषण शेठ सांडभोर यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. तिन्ही मान्यवरांचं आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. O2 कॉम्बॉक्स.
तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकं संपली. 2 बाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 2 विकेट अँड 2 ओव्हर कंप्लीट. 6 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ अगदी आपली आपली ताकद आजमावत आहेत. लढावं लागेल. आणि ही गोष्ट आपण सातत्याने सांगतोय त्याचं कारण असं आहे कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला कॉलबॅकचे राऊंड नाही आहेत. त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही. यावेळेस अगदी आपण पाहिलं आहे चेंडू खेळला जाईल. इथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. 1 धाव आहे आणि दुसरी धाव सुद्धा या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी पळून पूर्ण केली गेली. धावफलकावरती धावा संख्या 23. अक्षय तवरे आलाय गोलंदाजी मार्कावरती. संघाचा आयकॉन आहे महाराणा मंचर संघाचा. आणि समोरच्या बाजूला फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर फलंदाज अमोल डुबे तोही आयकॉनच आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. पुणे जिल्हा वर्सेस अहिल्यानगर. मोरगाव वर्सेस बाबळेश्वर. इथे येतोय षटकार 6 रन. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी धाबरका धावसंख्या वाढली आहे आणि टोटल स्कोर असेल आता 29. अमोल डुबे 9 चेंडू 27. 300चा स्ट्राईक रेट आहे. या दरम्यान चेंडू हवे ते तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला आहे आणि त्या दरम्यान आलेले एक सिंगल या दरम्यान अगदी आपण पाहतोय. अमोल डुबे पोहोचलाय 28 वरती आणि संघाची धावसंख्या 30. यावरून अंदाज लावा की अमोल डुबे किती आक्रमक आहे. संघाच्या 30 आहेत त्यातल्या 28 एकट्या अमोल डुबेच्या आहेत. आता स्ट्राईकला अक्षय सांगोलकर याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही संघांनी अशा कंडिशनमध्ये पराभव स्वीकारलेला आहे की अगदी जवळ जाऊन या दरम्यान चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक डाऊन द बॉल. विकेट येईल. विकेट नंबर 3. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. अमोल डुबे एका बाजूने लढतोय पण त्याला साथ देणारी निश्चितप्रमाणे जी फलंदाजी हवी ना ती फलंदाजी पाहायला मिळत नाही. म्हणजे 3 फलंदाज आतापर्यंत बाद होताना अगदी आपण पाहिलेत. म्हणजे मंगेश पडगमकर बाद झाला. बाळा शेवाळे निश्चितप्रमाणे बाद झाला आणि आत्ता अक्षय सांगोलकर बाद होताना पाहायला मिळाला. थांबणं गरजेचं आहे. आणि दोन्ही टीमने अशा स्थितीत मात्र पराभव स्वीकारला अगदी जवळ जाऊन. म्हणजे तुम्ही UPSC MPSCची एक्झाम देत आहे. टॉप 10 मध्ये फक्त 10 जण घ्यायचेत आणि तुमचा नंबर 11 व 12 आहे. किती दुःख असेल. अगदी तशी कंडिशनमध्ये या टीमने पराभव स्वीकारलेला आहे. या दोन्ही टीमने जवळ जाऊन पराभव स्वीकार लागलाय. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. उशिरा चेंडूवरती आलाय. उशिरा फेकला. 1 सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 बाद 31. गोलंदाजीवरती तयार. काय करमात करते ते आपल्याला पाहू. अक्षय अमोल डुबे साठी आणि इथे 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 मात्र चूक झाली. हो गई गलती. हो गई भूल. दांडी गुल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. थँक्यू. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की जो संघ जिंकणार आहे त्या संघाला याच्यानंतरची मॅच खेळायची आहे. बरं ती मॅच खेळत असताना तुम्हाला बॅटिंग येईन की बॉलिंग येईन पहिली सांगता येत नाही. बॅड लाईटचा अपील चालणार नाही.
मॅच तर 6 ओव्हरच्याच घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही घाई करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. 3 षटकं संपली, 4 बाद 31 धावा. उर्वरित 3 षटकं या दरम्यान जे बाकी आहेत आणि इथून पुढे या 3 षटकांसाठी बक्षीस आहे. लाखोपतचे 3 षटकार 500 रुपये, लाखोपतचे 3 चौकार 500 रुपये, लाखोपतच्या 3 विकेट 500 रुपये, 1000 विकेट हॅट्रिकला 1000 आणि मिडन ओव्हर आली तरी 1000. आणि हे प्राईज जे आहे ते अर्थसंबंध नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन आदरणीय रमेश शेठ मेत्रे आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय उत्तम शेठ मेत्रे यांच्या वतीने बक्षीस आहे. या उर्वरित 3 षटकात काय होतं आपण पाहू. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, हलका तरी खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू हातामध्ये आला नाही. एक सिंगल, एका सिंगल चिरपणे धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावा संख्या 32 रन. 32 धावा म्हटल्या की नेहमीच मी गोष्ट आवर्जून सांगत असतो, स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं, त्याचबरोबर जगातला एकमेव राजा आहे ज्याने लढाईमध्ये एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. एकही लढाई पराभूत न होणारा एकमेव राजा आहे. ते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभू महाराज हे जगले फक्त 32 वर्ष. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल लेग बायची रूपाने आली. धाबराखाती धावा संख्या 33 धावा आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्या द्यात. या मैदानावरती खेळणं तितकं सोपं नाही आहे. आपण म्हणतो ना एखाद्या जागेवरती जाऊन तिथं आपलं प्रश्न निर्माण करणं जितकं सोपं नसतं, तितकंच या मैदानावरती जिंकणं तितकं सोपं नाही आहे. या दरम्यान क्रॉस द लाईन और या कॅच, बिग विकेट, गोलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. निलेशने घेतलेला एक चांगला असा झेल या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. धक्का क्रमांक अलीने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तिथे 5वा धक्का बसलाय. 5 बाद 33 धावा आहेत. 3.3 षटकांचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत संपलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये ऋषी ढोबळेला आपण पाहणार आहे. सचिन आणि ऋषी ही एक जोडी आहे, त्या जोडीने या अगोदरचा सामना अगदी जवळपास आणला होता, जिंकण्याच्या उंबरठ्यावरती होते. मग 6-12 असताना त्यानंतर कुठेतरी पराभव स्वीकारावा लागला होता. आणि आता आपल्याला पाहिजे की पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या डावामध्ये, पहिल्या सत्रामध्ये या दोघांकडून कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सचिन आणि ऋषी अनिकेत गायकवाड तयार आहे. उजव्या हाताने मारा करेल ऋषीसाठी. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या उजवेष्टीच्या पराचा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच अक्षय निर्मल सर यांचा. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ या दरम्यान परत एकदा अनिकेत तयार आहे. 5 बाद 34 धावा आहेत. हलक्याने चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो खेळलाय, ढकललाय, क्षेत्ररक्षक तुपास कोणताच नाहीये. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा या ठिकाणी नकार दिला गेला. सचिन याच्याकडून चांगला कॉल दिलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एका धावसंख्येने खातं खोललं गेलं ऋषी ढोबळेचं. सचिन वेंगडे आता स्ट्राईकला, एक चेंडू खेळलाय, खातं खोलायचं बाकी आहे. 5 बाद 35, 35 लॉस ऑफ 5. षटक क्रमांक 14 चालू असताना लढावं लागेल. आयकॉन आहे टीममध्ये, 40 प्लेयर टीममध्ये आहेत. तालुक्यातले खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि या दरम्यान सचिनच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटकार. 41 वरती दापलक 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक चेंडू बाकी राहायला गेला. चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय. बॉल बॉय आहेत पलीकडच्या बाजूला, ते मात्र बॉल आणण्याचं कामकाज करतायत. तर अण्णासाहेब आवटे कॉलेजचे मैदान निश्चितप्रमाणे म्हटलं गेलं प्रशस्त असं मैदान आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की खास करून या मैदानावरती कितीतरी दिग्गज आपलं नाव कमवताना पाहायला मिळालेले आहेत. परत एकदा
परफेक्ट बॅट वरती मिडल झालाय आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. षटकार. फटका असा ध्वदार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले. 5 बाद 47 धावा. उर्वरित 2 षटकं बाकी राहिली आहेत. चला वेळ वाचवा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. विशेष म्हणजे पलीकडे भागेश भोर होते, पलीकडे झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. तर भागेश भोरचा गतवर्षी MPL मध्ये सर्वाधिक उत्कृष्ट झेल जो आहे हा भागेश यांचा आहे. बरं का झाला असेल झेल बरं चांगला? भक्ती साहेब सांगा ना का? बाबूंच्या संगत होतं म्हणून. वा, इथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू पोहोचेल सीमारच्या बाहेर. फरा 4 रन. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 51 धावा. 51 वरती धापलक. विनय बाबळेवरती केलं गेलं आक्रमण आपण पाहिले. हलक्या हाताने चेंडू यात्रेमध्ये जो खेळलाय, कव्हरला चेंडू पोहोचला गेलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. फिकी येईपर्यंत आलेली एक सिंगल. धापल्याच्या धावसंख्या 52. आणि आता स्ट्राईकला सचिन मेंगडेला आपण पाहतोय. लागोपाठचा 3रा षटकार सचिन मेंगडे खेळणार का? खेळला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश शेठ म्हेत्रे साहेब आणि प्रसिद्ध उद्योजक उत्तम शेठ म्हेत्रे यांच्या माध्यमातून प्राइज 500 रुपये. लागोपाठचा 3रा षटकार आला तर. आणि आलाय फुल टॉस. उस पे बन गए बॉस और ये 6 रन. फटका असा ध्वदार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. 500 रुपये जमा झाले. सचिन मेंगडे यांच्यासाठी 500 रुपये ठिकाणी जमा झालेले आहेत. लागोपाठचा 3रा आणि लागोपाठचा 3रा षटकार खेळत असताना चेंडू कुठे टाकलाय? फुल टॉस. आणि त्याच्यावरती षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. संघ अडचणीत असताना अगदी आपण पाहतोय इथं सावरण्याचं कामकाज केलंय सचिन मेंगडे आणि त्याचबरोबर ऋषी ढोबळे याने. 58 धावा आहेत. 5 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 5 चालू आहे. त्यातले 3 चेंडू यायचे बाकी आहेत अजूनही. फुल टॉस. लागोपाठचा 4था. 6 रन. फटका असा ध्वदार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. फुल टॉस पर बार बॉस. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोचला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. हातातून चेंडू सटकलाय. 4 रन. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे. आक्रमण खूप भयानक झाले सचिन मेंगडे आज. 68 धावा. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट. चेंडू पोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धावा आली. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आणि अगदी आपण पाहतोय धापलकी एकाने पुढे जाईल. या षटकात आल्यात तब्बल 22 धावा.
2 षटकार 2 चौकार 2 सिंगल. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित सन्माननीय नवा काका थोरात यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. टोटल स्कोर 69 6-9 लासा 5. आता शेवटचा षटक आहे आणि रोहित आलाय. ज्या रोहितने एक षटक टाकलेलं आहे, 3 धावा फक्त खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. असा असणारा रोहित आलाय आणि समोर सचिन मेंगळेला आपण पाहू. 69 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबाईल्यात. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रोहित वरती केलं गेलं आक्रमण. रोहित वरती रोहित केलाय चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा 73 वरती धापलक 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 5 चेंडू याचे बाकी आहेत. आक्रमकता खूप ठासून भरली सचिन मेंगडेंच्या बॅटमध्ये. परत एक हेलिकॉप्टर शॉट. हो, प्रयत्न खूप चांगला होता. धावबाची संधी असेल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहिजे. प्रयत्न खूप चांगले होते. भागेश भोर यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. मागच्या वर्षी त्यांनी एवढा चांगला झेल का केलं, त्याचं कारण असं आहे ते ह्या वर्षी सुद्धा प्रयत्न करतायत. मैदानाच्या बाहेर जरी असतं ना भक्ते साहेब, ते प्रयत्न करतात आणि जी माणसं सातत्याने प्रयत्न करतात यश हे सातत्याने त्यांच्या पदरात असतं. या दरम्यान बेगेच और घे शेरन षटकार. फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर या स्पर्धेतला पर्व दहाव्यातला सर्वोत्कृष्ट स्कोर झाला आतापर्यंत 80 धावा. पारगावला मला वाटतं अजून कौतुक झालेलं वाटत नाही. 80 रन. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. कव्हरला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला जातोय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. फेकी चांगली आहे. धाबलक 81. बरेच जण विचार करते की एवढी मोठी धावसंख्या उभारली गेली, मग मोरिया प्रतिष्ठान पारगाव टीमने मात्र टाळ्या का वाजवलं नाही? कारण त्यांना माहिती आहे इथं किती धावा जरी बनवल्या ना तर त्या कदाचित पूर्ण केल्या जातील. भूक ही काय जेवणाने भागणारी नाहीये. भूक खूप मोठी आहे. या दरम्यान फुलटास आहे. चेंडू मात्र निश्चितच अगदी पोचला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आणि विकी येईपर्यंत अगदी आपण पाहतो एक सिंगल आली. 82 धावा आहेत. एक चेंडू बाकी राहिलाय. 82 82 धावा आहेत. आणि फुल टॉस और उसमें बन गए बॉस चेरन. फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. एक डाव या ठिकाणी संपला. पहिला डाव या ठिकाणी अगदी आपण पाहतो तो संपला गेलेला आहे. 6 षटकांचा हा सामना. 5 बाद 88 धावा बनवल्या गेल्यात. अमोल डुबे 3 षटकार 1 चौकार 11 चेंडू 28. मंगेश पडगमकर 3 चेंडू 1. प्रसाद शेवाळे 2 चेंडू 1. अक्षय सांगुलकर 0 वरती बाद. सूरज गायकवाड 3 चेंडू 2. सचिन वेंगडे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. लागोपाठचे 4 षटकार आणि त्या पाठोपाठ अगदी आपण पाहतोय 2 चौकाराच्या मदतीने 10 चेंडूत 35 आहे. तर ऋषी ढोबळे 2 षटकार 1 चौकार 6 चेंडू 19 धावा. 2 धावा अवांतर आल्या. एक लेग बाईटची एक वाईडची. टोटल स्कोर 88 आहे. तेजस तोरात 1 षटक 18 धावा. रोहित 2 षटक 22 धावा 1 विकेट. अक्षय तावरे 1 षटक 10 धावा 2 विकेट
अनिकेत गायकवाड 1 षटक 15 धावा 1 विकेट. तर विनय बाबळे खूप मागणं ठरलाय 1 षटक 22 धावा. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची. धावणार ताकद तुम्हा मोरया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवेची. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषकच्या या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघ मालक पारगाव शिंगवेच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य सौ श्वेताताई किरण ढोबळे, पारगाव शिंगवेच्या हॉटेल सूर्याचे डायरेक्टर मान्य भरत शेठ ढोबळे पाटील यांचा मालकी हक्क असलेला संघ मोरया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. थँक्यू. तर एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. 88 धावा ज्या बनवल्या गेल्यात 89 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. महाराणा मनसर संघापुढे एक तगडं आव्हान आहे, परंतु नेहमीच स्ट्रगल करत असताना महाराणा मनसर संघाने अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग बराच वेळा कित्येक स्पर्धेमध्ये केलेला आहे. पण आज या धावसंख्येचा पाठलाग होणार की नाही हे आपण पाहणार आहोत. पण सुंदर शब्दांची सजावट करत आपल्यापर्यंत समालोचनासाठी येत आहेत यानंतर अलंकार बाणखेले. एका अद्भुत कर्तृत्वाने समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. अचूक परखड निर्भीड समय सूचक म्हणून ओळख प्राप्त लाडका अलंकार बाणखेले. अलंकारजी, तुमच्या भावी वाटचालीस आम्हा संयोजक आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. पोलादी निर्धार आमचा असुरबळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंतर असे. श्रद्धा हृदयातील आमच्या वज्राहू नये बलवंत असे, मरण मारू नये पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी. ही रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. सर्वांना प्रथमतः प्रेमाचा गोडाचा नमस्कार. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना व गणरायाला अभिवादन करून झालेली या स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्पोर्ट असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित भव्य दिव्य महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची मानाची क्रिकेटची स्पर्धा आंबेगाव प्रीमियर लीग 2024 भीमाशंकर चषक मानाच्या करंडकाचा थरार. आजच्या दिवसातली मंडळी डो ऑर डायची मॅच आपण मैदानात मध्ये पाहतोय. एका बाजूला महाराणा स्पोर्ट क्लब मंचर यजमान संघ तुम्ही पाहतायत. याच मातीत खेळणारे खेळाडू सातत्यानं आपण पाहिलेत. एका बाजूला आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत मोरया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे हा संघ तुम्ही एका बाजूला फिल्डिंग करताना पाहणार आहात. एका बाजूला संघ मालक तुम्ही पाहताय ग्रामपंचायत सदस्य व भावी नगरसेवक स्वप्नील बाबा पेंडे पाटील. त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप भाऊ उर्फ लक्ष्मण शेठ थोरात भक्ते पाटील व महाराणा संघाचे व्यवस्थापक भाऊशेठ थोरात राष्ट्रीय खेळाडू या तिन्ही संघ मालकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तर एका बाजूला फिल्डिंग टीमचे संघ मालक मोरया युवा प्रतिष्ठान संघाचे संघ मालक भरत शेठ ढोबळे हॉटेल सूर्या आणि पारगाव नगरीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती श्वेताताई किरण शेठ ढोबळे यांच्या मालकात्वाची टीम आपण एका बाजूला पाहतोय. तेव्हा मॅचकडे समीर सरांचा इशारा येतोय. लेट्स प्ले आंबेगाव प्रीमियर लीग 2024 चा थरार. षटक क्रमांक पहिल्या टाकण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील बाबुळेश्वर एक्सप्रेस अमोल दुबेला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल आणि अमोलचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती अक्षय दावरेनं खणखणीत चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू मित्रांनो. दुसऱ्या बाजूला असं जर पाहिलं ना, आयकॉन टू आयकॉन मॅच आहे. अक्षय तावरे जखमी वाघ आहे, परंतु चांगला फटका खेळलाय. पाहिला मोठी इंजरी. हो अखो टप्पाचा बॉल शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल चेंडू जातोय. एक टप्पा खात बॅक टू बॅक दुसरा धमाका चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू मंडळी. लागोपाठचे 2 चौकार आलेत. अक्षय तावरे मॅन फ्रॉम बारामती मोरगाव तुम्ही बाता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला त्यांना देखील धमाकेदार सुरुवात आहे. हेलिकॉप्टर बॉय म्हणून आपण पाहतोय. महाराष्ट्रभर तो देखील प्रसिद्ध आहे. ऑल इंडिया चांगलं क्रिकेट तो देखील टेनिस बॉल क्रिकेट सातत्यानं गाजवत आलेला आहे.
दोन्ही खेळाडू प्रदीर्घ अनुभव आहे, नक्कीच मी म्हणेल. अमोल तयार. हो, इथे देखील आपण पाहतो विकेट करायचा आहे, संपर्क नाहीये. पायाला तुम्ही पाहताय खरं मोठी इंजुरी आहे पायाला, मुरगळा मी म्हणेल थोडंसं पाय खेळता खेळता लचकला. तरी देखील आज महाराणा स्पोर्ट क्लब संघाचा ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही अक्षय तावरेला पाहतायत. अष्टविनायक गणपतींपैकी असलेले एक जागरूक देवस्थान म्हणजेच मोरगावचा गणपती आणि त्या गावाला बिलॉंग करणारा हा सितारा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. तर एका बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबुळेश्वरचा स्टार एका बाजूला आपण पाहतोय. निर्णायक झेल असेल, चेंडू हवेत, झेल झालाय, विकेट आली आणि परतावं लागेल अक्षय तावरे. इथं बात. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. पहा मित्रांनो, ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतायत. धावपलकावरती 8 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. लक्ष्य मोठा आहे, दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है, मगर सफर शुरू करना पडेगा मैदान के अंदर मेरे दोस्त. मी नक्कीच म्हणेल, कारण की एका बाजूला पाटला काय मित्रांनो तब्बल 89 धावसंख्येचा आणि आतापर्यंत धावपलकावरती 8 धावा लागलेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये हाणामारी करायची म्हणून बॅटर्सला. तर आता नवीन तुम्ही पाहता आंबेगाव तालुक्यातील बिग ब्लास्ट विनोद वाबळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहे. विनोदची बॅट बोलेल का? आज कॅप्टनशिप त्याच्या खांद्यावरती आहे. महाराणा स्पोर्ट्स मंचर संघाची म्हणेल कॅप्टनची भूमिका त्याला आज बजवावी लागेल. तर अमोल दुबे तुम्ही पाहताय बाबुळेश्वर एक्सप्रेस क्रिकेटच्या पटलावरती धावली मी म्हणेल आणि इथं अक्षय तावरेला त्यानं बाद केलं आहे. यावेळेस आपण पाहतोय की आपण फटका खेळायचा आहे. या ठिकाणी एक पारितोषिक येते आपण पाहतोय. बालाजी डेव्हलपरचे सर्व कुणाल वॉटर सप्लायचे मालक आदरणीय भावी नगरसेवक राहुल दादा थोरात आणि मेघनाथजी निघोट दास रिजनल मॅनेजर मेघनाथजी निघोट या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं 500 रुपये षटकर हॅट्रिकसाठी विनयला पारितोषिक असणार आहे. लागोपाठ 4 षटकर खेळले खेडनगरीचे उद्योजक आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय समीर उर्फ पिंटू शेठ सातकर यांच्या वतीनं विनयसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज जे नक्कीच असणार आहे. म्हणजे आता पारितोषिकांची मोठी खैरात आहे मी म्हणेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला मंडळी. धावपलकावरती आपण जाणार आहोत. पहिला ओव्हरचा खेळ संपतोय. 9 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 30 बॉल शिल्लक, 80 धावेंची गरज. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस आरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू मित्रांनो. मी म्हणेल दोन्ही संघाच्या संघ मालकांची आता इथं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण की आंबेगाव प्रीमियर लीग असा फॉर्मॅट आहे तिथं मानाच्या गंडासाठी प्रत्येक संघ मालकाला वाटतं आपली टीम या स्पर्धेत चांगला खेळ करावा, पारदार खेळ करावा. परंतु आता ते खेळाडूंच्या हातामध्ये आहे. कोण गाजवणार हा महत्वपूर्ण मंच. डू ऑर डायच्या लढतीमध्ये कोणत्या संघाचा खेळ राहणार बाजार. मानाच्या करंडकाच्या स्पर्धेत टिकण्यासाठीची ही लढत सुरू झालेली आहे. आंबेगाव एक्सप्रेस बाळा शेवळेला आता आपण पाहतोय बॉलिंगच्या मार्गवरती आहे. यावेळेस देखील आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक पारितोषिक आहे विनोद वाबळे यांच्यासाठी. बब्बू मेरे यांच्या वतीने पारितोषिक आले. विनोदने जर नॉट आउट मॅच जिंकून दिली 1111 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी देखील असणार आहे. 4व्या मॅचकडे बॉलर आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 साठी आंबेगाव एक्सप्रेस प्रसाद अर्थात बाळा शेवाळेला तुम्ही पाहतायत. एच टायगर संघातनं केलेली आपण पाहतोय सुरुवात सातत्याने आंबेगाव तालुक्यामध्ये या खेळाडूने ॲज अ आयडॉल आयकॉन म्हणून देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. बाळा बॉलिंगच्या मार्गवरती आपण पाहतोय. यावेळेस इथे देखील विकेटचा प्रयत्न. चेंडू आउट ऑफ द पार्क. गणेश दैनेच्या बॅटमधून येतोय ज्वालामुखी प्रहार. षटकार. फटका असा ध्वादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे पारितोषिक आले. 96 ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीने विनोद जर लागोपाठ 6 चेंडू 6 षटकार खेळत असेल
तर 11,111 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वाफ, इथं देखील तुम्ही पाहताय गणेशचा जलवा, लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेरॉन षटकार, फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक. थँक्यू मित्र. योगेश वाघ असते ना, तर त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं असतं. त्याच्या अगोदर बक्षीस आले लक्ष्मीदादा अर्थात संदीप भाऊ बघते यांच्या वतीने 1,000चं बक्षीस आहे. तिसरा षटकार आला तर यावेळेस अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. चांगली फिल्डिंग आहे. अलंकार सर, याच्या अगोदर एक षटकार आम्ही पाहिला जो झोपून खेळला गेला होता. जर योगेश वाघ असते सुपला शॉट, तर ते म्हटले असते की सासूमिली खुकून जावं याला 90 टाकून, आणि फलंदाजाने षटकार खेळलाय झोपून. वाक्या बात आहे. जाऊया मॅचकडे. हो, इथं देखील आपण पाहतोय रनआउटचा चान्स. तिथं मी म्हणेल होता की काय. 96 ग्रुप बैलगाडा संघटना यांच्या वतीनं आपण पाहतो विनोद जर 6 चेंडू 6 षटकार खेळत असेल तर 11,111 रुपयाचं कॅश प्राइज मयूर शेठ बाबा शेठ टिमगेर यांच्या वतीनं आहे. 23 धावा धावपलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. तर एका बाजूला बाळा शेवाळेसाठी देखील पारितोषिक विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर आपण पाहतोय त्याच्यासाठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज 96 ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीनं आहे. यावेळेस बिग हिट समोरच्या बाजूला विनोदच्या बॅट बंद आलाय. गगन चुंबी चेरॉन षटकार, फटका असा ध्वजादार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू मित्रांनो. मॅच मध्ये रंगतता वाढली. जी सुरुवात केली ना विनय वाबळे आणि गणेश दैनेनं, 2 षटकार गणेश दैनेने खेळले, 1 षटकार विनोद वाबळेचा तुम्ही पाहिला. 2 ओव्हरमध्येच 29 धावा आल्यात. महाराणा स्पोर्ट क्लब टीम तुम्ही पाहताय दुसऱ्या बाजूने देखील कडाक्याची झुंज दिली आहे. मॅच आली आहे शेवटचे 24 बॉल, 60 धावेंची गरज आहे. 15ची सरासरी रिक्वायरमेंट आता पाहिजे. मी म्हणेल महाराणा स्पोर्ट क्लबला 15च्या सरासरीनं बनवायच्यात. 4 ओव्हरमध्ये 60 धावा. मॅच दोन्ही संघांकडे आली. मी म्हणेल 50-50 मॅच झाली आहे. 24 बॉल 60 धावेंची गरज, 29 धावा धावपलकावर आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. यावर्षी आपण पाहतोय भन्नाट टच मध्ये असलेला गोलंदाज ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आपण सातत्यानं आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा स्टार करेल आता गोलंदाजी. नाव आहे सूरज गायकवाड. गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. तर एका बाजूला गणेश दैने ऑन स्ट्राईक. बिग हिट करायचं होती तर देखील आपण पाहतोय बॅचेच डॉट बॉल आलाय. डॉट बॉल गणेश दैनेने देखील काय सुंदर 2 षटकार आपण पाहिलेत. परंतु दोन्ही युवा खेळाडूंमधला संघर्ष जो आता आपल्याला नक्कीच पाहायचा आहे. काय कामकाज होणार. प्रतिष्ठा पणाला लागली. स्पर्धेत टिकण्यासाठीची तुम्ही पाहता दोन्ही संघांमध्ये चुरस आता नक्कीच पाहायला मिळणार आहे. 23 चेंडू 60 वरती मॅच. सूरज गायकवाड ही लेनकडनं आपण पाहतोय क्रीडा संकुल लेनकडनं गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. तर स्ट्राईक एंडवरती गणेश दैने. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, तिथं बायसेट टायमिंग, झेल सोडलाय. कॅच सुटली आहे मैदानाच्या आतमध्ये. गडबड झाली आहे मित्रांनो. ही कॅच सुटली का मॅच सुटली हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाहिजे अजूनही पण अजून काही माफी नाही. धावपलकावरती एकच धाव इथं मिळणार आहे. 30 धावा धावपलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकार येता राहिला आणि विकेट देखील येता राहिली. मी म्हणेल बॉडी बॅलन्स फसला. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. बाळा चेंडूवरती एक सिंगल इथे आहे. बोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे. एका बाजूला तुम्ही पाहताय आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर आंबेगाव तालुक्याच्या मध्यंतरी म्हणजेच यजमान संघ तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. महाराणा स्पोर्ट क्लब मंचर. कोण मारणार बाजी, कोण जाणार स्पर्धेच्या बाहेर, कोण स्पर्धेला रामराम करणार, कोण टिकणार आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना यानंतर खेळणार. हो यावेळेस इथं देखील आपण पाहतोय चांगला चेंडू होता. जाऊन दिलं. थोडासा वाईड ऑर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता. सक्सेसफुल होतोय. चेंडू आतनं नक्कीच आपण पाहतोय थोडंसं जाताना पाहायला मिळतोय.
मॅचकडे आपण जाऊयात. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना 31 धावा धावफलकावरती आहेत. मॅच आली आहे 20 चेंडू 58 धावेंची गरज आहे. सूरज तयार. पुढे आपण पाहतो स्ट्रेट टू द ग्राउंड ओव्हर. तिथे देखील आपण पाहतोय स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये व्हेरी गुड स्टॉप म्हणेल. चेंडू थांबवला. सर्व बाटने खेळायचं होतं मी म्हणेल. एकेरी धावेंना महत्व देऊन चालणार नाहीये. नाही चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा मैदान के अंदर चौकार छक्का. मॅच मोठी आहे. सफर मोठा आहे मी म्हणेल. 19 बॉल 57 वरती मॅच. या बॉलवरती विनय खेळणार का मोठा बेगेट. प्रत्येक षटकारासाठी रवींद्र उर्फ पिंटू शेठ थोरात कुणाल वॉटर सप्लायरचे मालक यांच्या वतीने देखील विनोद ना. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलर तयार. ओ इथं तुम्ही पाहताय नो बॉल नो बॉल. या बॉलचा फायदा उठवणं विनोदला गरजेचं होतं. इतक्या वेगानं आला. हलायला देखील चान्स दिला नाही बॉलरनं. फास्ट टाकला होता. नियंत्रण फसलंय सूरज गायकवाडचं मी म्हणेल. जोरात टाकण्याचा प्रयत्न इथं फसलाय. उघडा डोळे पहा नीट. आंबेगाव प्रीमियर लीग झाली सुपर हिट. पुढचा चेंडू विनय वाबळेसाठी फ्री हिट. आज काय बॅटिंग केली. एका बाजूला सचिन मेंगडेनं आपण पाहतोय. अमोल दुबे यांनी देखील आज चांगली सुरुवात करून दिली. तर दुसऱ्या बाजूला विनय आणि गणेश. ही सुरुवात पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा कमी आल्यात. फ्री हिटचा बॉल इथं देखील चांगला मी म्हणेल. वेगाचा वापर पुन्हा राहिला. षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपलं. 11च्या सरासरीने आल्यात 33 धावा. या षटकात फक्त सूरज गायकवाडनं दिल्या 4 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मॅच आली आहे शेवटच्या 18 बॉल 56 धावेंची गरज. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तसं पाहिलं ना सामना जर पाहिलं दोन्ही संघांकडे आहे. कसं एका बाजूला बॅटिंग टीम जी आहे महाराणा स्पोर्ट क्लब सकाळी सराव सातत्याने या मैदानावरती करणारे खेळाडू. या मैदानाचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न राहील. तेव्हा आपण मॅचकडे पारितोषिक देखील येतात. बॉलिंगच्या मार्गावरती आपण पाहतोय फिरकीचा जादूगर ऋषी आलाय. अखुट टप्पाचा बॉल आडवा बाटने खेळलेत. घ्या पोटात. तिथं फिल्डर दूरवरती. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करा. चेंडू सीमा बार चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. जय हिंद बजाजचे ब्रँच ओनर आदरणीय उत्तम शेठ मेहत्रे आणि भूषण शेठ सांडबोर या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं विनयनं जर सामना जिंकून दिला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे इथं पारितोषिकांना कमी नाही आज. हो 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 यावेळेस काय फटका खेळलाय. हाय हँडसम गणेश दैनेचा क्लास बिग बिग षटकार. फटका असा ध्वधार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू धन्यवाद. पारितोषिक येत आहे विनोद वाबळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी कुणाल वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय पिंटू शेठ थोरात यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी आहे. आणि आणखी एक पारितोषिक आहे. गणेश दैने जर नॉट आउट मॅच जिंकून दिली तर संघाचे संघ मालक महाराणा स्पोर्ट क्लब संघाचे संघ मालक कार्याध्यक्ष आंबेगाव तालुका राष्ट्रवादी योग आदरणीय संदीप उर्फ लक्ष्मण शेठ थोरात भक्ते पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फुल टॉस समोरच्या बॉलला फटका खेळायचा. तिथं वा क्षेत्ररक्षण लाजवाब. सूरज गायकवाड चित्त्याच्या चपळाईनं बॉल स्टॉप करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मी म्हणेल. काय जजमेंट पाहिलं. त्याला माहिती होतं बॉल बाउन्स होणार आहे. तिथं बॉलवरती गेला. चेंडूला स्टॉप केलं. चांगली फिल्डिंग आहे. मॅच आली आहे 15 चेंडू 45 वरती.
यावेळेस देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळलाय तिथं गडबड झाली आहे, मिसफिल्ड आणि चेंडू जातोय सीमा रेषा भर चौकार रन. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंच. मित्रांनो 4 बॉल मध्येच 15 धावा आल्यात. मॅचचे रंग बदलले पुन्हा दोन्ही खेळाडूंनी. 14 बॉल 41 वरती मॅच आली आहे. अजून 2 बॉल ऋषीला निर्णायक टाकायचे आहेत. विनोद ताकदीचा खेळ आता दाखवतोय. हो स्लोवर वन चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन करून टाकलेला बॉल तुम्ही पाहताय. चकवा दिला ऋषीने इथं. चांगला बॉल मी बनेल. ह्या बॉल असे मॅजिक बॉल तुम्हाला टाकावे लागतील. एक बॉल महत्वपूर्ण टाकावा लागणार आहे. पारितोषिक आहे गणेश दैने इथं सामना जिंकून देत असेल तर अक्षयजी बोराडे आणि सुशांत दादा जाधव यांच्या वतीनं 2001 रुपयांचं कॅश प्राइज. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हो इथं गडबड होता राहिली आहे. बॉल बॅट वरती आला नाही. अशा 2 वेळा संधी आला. एकदा विनोदला आली, एकदा गणेशला आली, परंतु वाईट बॉल देखील आहे. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य. कारण की हे बाहेरचे बॉल जे आहेत ना ते नक्की दिशा जरी दाखवली असती तरी मी म्हणेल मोठे फटके आले असते. 50 धावा कंप्लीट महाराणा स्पोर्ट क्लब मंचर संघाच्या धावफलकावरती लागतायत. ऋषी नक्कीच आपण पाहतोय आता डाव्या हाताने पार करून. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपमध्ये बॉल उडवला तिथं फिल्डर पुन्हा गडबड आहे. चेंडू जातोय बंटी गायकवाड यांना बाय बाय करत. 4 रन चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंच. मित्रांनो मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. 4 ओव्हर संपल्या, 54 धावा. शेवटचे 12 बॉल 35 धाव्यांची गरज. पैसा वसूल मॅच. काटा नियोजन दमदार आयोजन असणारी आंबेगाव प्रीमियर लीग सुपर डुपर हिट झाली आहे. आणि तुम्ही पाहताय 12 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. क्रीडा रसिकांना जी मॅच पाहिजे होती ना ती नक्की म्हणेल आता ही मॅच पाहायला मिळाली आहे. यजमान विरुद्ध मेहमान. मंचरचा संघ महाराणा स्पोर्ट क्लब तर दुसऱ्या बाजूला आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव टीम. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष दाखवतायत. 12 चेंडू 35. कोणाकडे दिलं जाईल कामगिरी आता मी म्हणेल. गणेश दैने अप्रतिम बॅटिंग. 12 चेंडू खेळलेत, पठ्ठ्यानं 30 धावा बनवल्यात. मी आधी देखील म्हणलं घरच्या मैदानावरती खेळतात दोन्ही बॅटलचा अनुभव प्रदीर्घ आहे. तर एका बाजूला 9 चेंडू विनय खेळलाय, त्यानं 13 बनवल्यात. त्याला देखील आता स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. गणेशचा स्ट्राईक रेट इतका भन्नाट आहे ना, 12 बॉलमध्येच त्यानं 30 धावा बनवल्यात. विनयची साथ मिळाली. ही भागीदारी महत्वपूर्ण राहिलेली आहे. गाडीचा गिअर बदलणार का आता विनोद वाबळे. पारितोषिक भरपूर आहे मी म्हणेल विनोदसाठी. तो खेळ होणार का, कारण की आता नवीन गोलंदाजचा वापर टीम इथं करते. ओमकार जाधव गोलंदाजीच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतोय. इथं देखील आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. फटके मी म्हणेल येत नाहीयेत. ओमकार जाधव आलाय शिरूर तालुक्यातील मलठणचा. आपण पाहतोय हा युवा गोलंदाज एका बाजूने कशा प्रकारची गोलंदाजी करेल ओमकार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11 चेंडू 34 वरती मॅच आली आहे. तवा मॅचकडे क्षेत्ररक्षणाची वेळ रचना बदलली. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही पाहता आत आणलं जाते. मंगेश पडगमकरला आत घेतले. पॉईंट दिला सचिन मेंगडेला बाहेर काढलं जातंय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय गणेश देण्यासाठी लावलेली ही वेळ रचना आहे क्षेत्ररक्षणाची मी म्हणेल. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. 11 चेंडू 34. निर्णायक चेंडू टाकायचे ओमकार जाधवला. या वेळेला शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती चढवला हल्ला. गणेश दैने थांबत नाहीये. खणखणीत षटकार. फटका असा ध्वधार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष. मित्रांनो आज मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव टीमने अभ्यास केला होता. विनोद वाबळे अक्षय तावरेच्या बॅटिंगचा. पेपर कुणाचा अवघड आलाय तर तुम्ही पाहता गणेश दैने नावाचा. मॅच आली आहे 10 चेंडू 28 वरती. या ओव्हरमध्ये अजून 2 मोठे फटके जर आले ना तर मॅचचे रंग पुन्हा बदलणार आहेत. गोलंदाजाला महत्वपूर्ण चेंडू टाकायचे ओमकार जाधवला मी म्हणेल. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे गणेश दैनेसाठी. संदीप शेठ थोरात भक्ती पाटील यांच्या वतीनं आपण पाहतोय. 13 चेंडू 36 वरती खेळतोय गणेश दैने. हाईट कम आहे, फाईट ज्यादा आहे.
यावेळेस इथं देखील बेगीट शॉर्ट टर्न पुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल हिट षटकार शरद फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका स्पिरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका थँक्यू ऍडव्होकेट सन्माननीय संदेशजी बनमेरू यांच्या वतीनं पारितोषिक आलेलं आहे. गणेश दैनेनं सामना जिंकून दिला. 5,555 रुपयांचं कॅश प्राइज गणेश दैनेला जे मात्र दिलं जाणार आहे ऍडव्होकेट संदेशजी बनमेरू यांच्या वतीनं. धन्यवाद. मॅच आले मित्रांनो 9 चेंडू 22 वरती. गणेश दैने नाबाद 14 चेंडू 42 धाव्यांची खेळी. अप्रतिम बॅटिंग. ओमकार जाधव वरती खेळलेत लागोपाठचे 2 षटकार. हॅट्रिक बॉल. हो यावेळेला परफेक्ट यॉर्क बॉल आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तिथं आपण पाहतोय एक सिंगल येणार आहे. तिथं पंचांचा इशारा आपण पाहतोय. लेग बाईसचा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. मॅच आली आहे 8 चेंडू 21 वरती. गणेशने जर त्याचं काम केलं मी म्हणेल या ओव्हरचं, परंतु आता काम करायचंय विनय वाबळे संघ नायकाला मी म्हणेल, कारण की या ओव्हरचे आता फक्त 2 बॉल शिल्लक राहिलेत. तर इथं ओमकार जाधवला जो टीम पारगाव शिंगवेने विश्वास दाखवला ना ती कामगिरी त्याला आता करायची आहे. हे 2 बॉल चांगले टाकायचे मी म्हणेल. आतापर्यंत या षटकात धावा आल्या 13. मोठं षटक आलंय. ओमकार तयार. इथं व्हाईट बॉल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका खेळतोय मी म्हणेल विनय. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांकडून 11. मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम आली मी म्हणेल. पाठलाग होता जवळजवळ 89 धावसंख्येचा आणि महाराणा स्पोर्ट क्लब त्या लक्ष्याचा देखील पाठलाग करत आलेत मी म्हणेल. 8 चेंडू 20 वरती मॅच आली आहे. पारितोषिकाची आता रक्कम वाढली आहे. विनोद वाबळे यांच्यासाठी इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी कुणाल वॉटर सप्लायचे ओनर सन्माननीय पिंटू शेठ थोरात यांच्या वतीनं 1100 रुपयांचं कॅश प्राइज विनोद वाबळेसाठी आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पैसा वसूल मॅच मी म्हणेल. हाय व्होल्टेज ड्रामा. काय स्पर्धा रंगली आहे, काय सामने रंगतायत आजच्या दिवसातले मी म्हणेल. या वेळेला मॅचेस ओ तिथं क्षेत्ररक्षक गडबड झाली आहे. अक्षय पात राहिलाय बॉलकडे. चेंडू गेला बाय बाय करत सीमा भर चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. मित्रांनो असं नाही तर असा चौकार आला मी म्हणेल. खेळत जातो समोर. चेंडू गेला बॅकवर्डला. चौकार येतोय. प्रचंड मागे लाग लागली मी म्हणेल पारगाव टीम साठी. आता मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 16 वरती मॅच. हा चेंडू फार निर्णायक. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. पारितोषिक आहे गणेश साडी सामना नॉट आउट जिंकून दिला. सन्माननीय अक्काजी चासकर यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. कॉमेंट्री बॉक्स. हा चेंडू फार निर्णायक. 7 चेंडू बनवायच्या 16. खेळणार का विनय या बॉलवरती मोठा स्ट्रोक का बॉलर टाकेल निर्णायक चेंडू. पंच कैशी अजूनही बातचीत करताना आपण पाहतोय खेळाडूंचा संवेद. काय कामकाज होणार. धड काळजाचा ठोका चुकला मी म्हणेल आज. आणि खरं तर घरच्या मैदानावरती महाराणा स्पोर्ट क्लब संघाने दाखवलेला प्रतिम खेळ तुम्ही पाहताय. गणेश दैने आज मन जिंकली मी म्हणेल सर्वांच्या आत्तापर्यंत, परंतु आता गोलंदाज ओमकार जाधवला टीम साठी कामगिरी करायचे. हा चेंडू फार निर्णायक आहे. 7 चेंडू 16 वरती मॅच. विनय ऑन स्ट्राइक. बॉलर तयार. ओमकार जाधव मॅन फ्रॉम मल्टन. इथं देखील एका बॅट फटका खेळायचा. संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ संपतोय मित्रांनो. धावफलकावरती धावा लागल्यात 73 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
मॅच आली आहे शेवटचे 6 बॉल शिल्लक 16 धाव्यांची गरज. यानंतर जे मात्र पारितोषिक दिलं जाणार आहे. सामना इथं गणेश दैनेनं जिंकून दिला किंवा महाराणा टीमनं हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पारितोषिक दिलं गेलंय विकास शेठ बानखिले आणि कुणाल लॉटरी सबरायचे ओनर पिंटू शेठ यांच्या वतीनं पारितोषिक आहे 5,555. महाराणानं सामना जिंकला तर. आणि दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट संदेशजी बनवेरू यांच्या वतीनं पारितोषिक आहे 5,555 स्पेशली गणेश दैनेसाठी. सामना नॉट आउट जिंकून दिला तर. म्हणजे एकट्या गणेश दैनेला आणि इथं विकास शेठ बानकेले यांच्या वतीने गणेश दैनेसाठीच पारितोषिक आहे 15,000 रुपयाचं प्राइस आहे गणेश दैनेला एकट्या मी म्हणेल. आणि 2,000 मला वाटतं आकाश शास्कर असे 17,000 रुपये मिळणार आहे गणेश दैनेला जर इथं मॅच विनिंग पारी खेळली तर. 6-16 वरती मॅच. शेवटच्या षटकासाठी संघाचा नेता आलाय मी म्हणेल गोलंदाजी करेल आंबेगाव एक्सप्रेस. बाळा शेवाळेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण फटका खेळलाय. ओ चेंडू जातोय सीमा रेषा भर. चौकार 4 रन. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. मित्रांनो, जेवढा प्रेक्षक वर्ग मॅच पाहतोय आणि खरंच गणेश दैनेची जर इथं तुम्हाला फलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याला काहीच हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या गणेश दैनेसाठी. 5-12 वरती मॅच. यावेळेस बेगेट चेंडू जातोय गगनचुंबी शरण षटकार आणि जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या स्पर्धेत एक भारदार अर्धशतक 17 चेंडू 52 धाव्यांची खेळी. गणेश दैने मंचरचा युवा पट्ट्या आज इथं सर्वांची मनं जिंकतोय. फटका असा ध्वदार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट. मित्रांनो स्पर्धेत पहिला अर्धशतक ठोकणारा युवा स्टार गणेश दैने काय बॅटिंग केली आहे. 4 चेंडू 6 वरती मॅच. 4 चेंडू 6 वरती मॅच. एकदा गणेश दैनेसाठी चारही बाजूने टाळ्या वाजूयात. काय बॅटिंग केली आहे. बाळाला अनुभव दाखवावा लागेल. मॅच होती कुठं मॅच आली कुठं. 89 धाव्यांचा पाठलाग करत असताना मॅच आली आहे 4 चेंडू 6 वरती. वॉट बॅटिंग. यावेळेस देखील आपण पाहतो विकेटचा प्रयत्न चेंडू हवेत आणि शतशतूर वरती. महाराणा स्पोर्ट क्लब मंचर या सामन्यावरती विजय मिळवतात. हार्दिक अभिनंदन. पैसा वसूल मॅच. फटका असा ध्वदार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर. दोन्ही संघाचा अप्रतिम खेळ मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अभिनंदन महाराणा.